गरवारे ते पपाई नर्सरी मार्गावरील काम आता विकास नव्हे तर थेट नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ ठरत असल्याचा संतापजनक आरोप स्थानिकांकडून होत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या या प्रकल्पात ठेकेदारांची बेजबाबदारी उघडपणे समोर आली असून एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरही प्रशासन झोपेतच असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे। रात्री झालेल्या भीषण अपघातात प्रभाकर निक्कम यांचा मृत्यू झाला आणि यामुळे संपूर्ण परिसर पेटून उठला। हा अपघात नाही तर निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू आहे असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे। संतप्त नागरिकांनी एकत्र येत स्थानिक नगरसेवक भागवत आरोटे यांना घेराव घालत जबाबदार ठेकेदारावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। रस्त्यावर ना बॅरिकेडिंग, ना इशारे, ना सुरक्षेची कोणतीही उपाययोजना, उघडी चेंबर्स, खोल खड्डे आणि विस्कळीत वाहतूक यामुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे। रोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे। याहूनही धक्कादायक म्हणजे ड्रेनेजचे कामही नियम धाब्यावर बसून करण्यात आल्याचा आरोप आहे। कोणतीही अधिकृत परवानगी न घेता रस्त्याच्या मध्यभागी पाईपलाईन टाकण्यात आली आहे। ही पद्धत केवळ चुकीचीच नाही तर भविष्यात आणखी अपघातांना आमंत्रण देणारी असल्याचे तज्ञांचे मत आहे। आता तरी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आणि महानगरपालिका प्रशासन जागे होणार का की आणखी बळी गेल्यावरच कारवाई होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे। हा विकास नव्हे हा मृत्यूचा रस्ता आहे अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत असून जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करूनच नागरिकांचा संताप शांत होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहे। काल आमचे मोठे बंधू प्रभाकर निकम पाटील यांचा काल रात्री 10:10 एक अपघात झाला। हा अपघात जो झाला तो फक्त महापालिकेच्या गलथान कारभारामुळे, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या गलथान कारभारामुळे झालेला आहे। आता मी त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि जो गाडीवाला आहे तो पण पूर्ण ड्रिंक अँड ड्राईव्ह करून हे करत होता। तुम्ही जर रस्त्याचं काम करत आहे तर बॅरिकेडिंग आणि तुमचे गार्ड उभे करायला पाहिजे तिथं, पण रात्री कुठलाही गार्ड नव्हतं, कुठलंही बॅरिकेडिंग नव्हतं। त्याच्यात आमचा माणूस गमावलेला आहे। आता आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करणार। एस्लो पॉइंट ते पपाई नर्सरी दत्त मंदिर पर्यंत एक बाईकवर लेडीज अक्षरशः खड्ड्यामध्ये उतरून डायरेक्ट खाली पडली, मार डोक्याला लागला, परत वरून कमरेला फटका पडला, बेशुद्ध पडली अक्षरशः बाई। या दत्त मंदिर पपाई नर्सरी एस्लो पॉइंट ह्यापर्यंत कमीत कमी दिवसाला 2 ते 3 ॲक्सिडेंट रोज होता आणि दोघं बाजूला इतके कुरून ठेवलेले खड्डे, त्याला पुसणं नको, त्याला काही नको, एकदम घाणेरड्या पद्धतीने काम। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, अंबड।